नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप छान अशा घडामोडी घडल्या. पिकनिकसाठी सर्व मुलींना जायचं असं त्यावेळेस सायलीकडून परमिशन देखील भेटते. सायली त्या मॅडमशी बोलतात देखील, काळजी घ्या असं बोलतात. आता मॅडम देखील बोलते की सगळी जबाबदारी माझी आहे. त्यावेळेस सायलीला आनंद होतो आणि सगळेजण जातात. आता यांची जायची तयारी ही गुपचूप ऐकत असते आणि लगेचच त्यांचं लोकेशन कुठे जाणार आहे, कसं कोणत्या रूटने जाणार आहे हे ही श्वेता प्रियाला पाठवते. आता प्रियाला हे नोटिफिकेशन सगळं मिळतं. आता इकडे कल्पना मधुभाऊ आणि सर्वांना आश्रमातल्या लोकांना मुलांना जेवणासाठी बोलवते, कारण घरी डोहाळे जेवण असतं. आता डोहाळे जेवण ऐकल्यानंतर या प्रियाला खूप राग येतो. आजच करायचं, जे करायचं ते आजच करायचं असं प्रिया बोलते. तसं सचिन त्या गाडीमागे त्याचा माणूस देखील लावतो. ही श्वेता घरी सुभेदारांच्या घरी येते. मात्र या प्रियाला खूप त्रास होत असतो. प्रिया खुन्सीच्या वाऱ्यात असते. अक्षरशः ती इकडे तिकडे आदळआपाट करू लागते. एवढंच काय तर ती जवळचा माठ फोडते आणि माठाचं खापर घेऊन हातामध्ये इतकं जोरात पकडते की हातातून रक्त निघू लागतं. तिची ही खुन्सी वृत्ती सगळ्यांनाच दिसू लागते. ती लेडी इन्स्पेक्टर देखील घाबरू लागते. आता काही करून इकडे श्वेताच्या वेळेस बाळाला घेते त्यावेळेस बाळ देखील गप्प बसतं. हे पाहून अस्मिताला खूप आनंद होतो आणि तिला देखील वाटतं की चांगली गृहिणीऐवजी ही मुलगी भेटली आहे आणि ती देखील आश्रमातील आहे. अर्जुन आणि सायलीला वर जायला सर्वजण सांगतात. तिथं खूप छान अशी सरप्राईज तयार केलेला असतो. जाताना सायली मॅडमला पुन्हा फोन लावते आणि तिथल्या एका मुलीशी बोलते की सर्व तुम्ही ठीक आहात ना? हो, आम्ही गाणे म्हणत आहोत असं बोलते. खूप मजा येत आहे, थँक्यू सायली असं ते बोलतात. इकडे प्रियाला वेड्यासारखे वाटते. ती नाचू देखील लागते. कुणीतरी येणार ग, कारण खरं तर येणार असते तर सायली, कारण तसं तिने पेरलेलंच असतं. ही खूप नाचताना लेडी इन्स्पेक्टर बोलते की काय झालं तुला? ती खूप आनंद झाला आहे, डोहाळे जेवण आहे असं बोलते. इकडे तो गुंड त्या गाडीचा पाठलाग करत असतो. इकडे प्रिया मात्र माझं देखील डोहाळे जेवण करा असं ती काय बाकीच्या कैद्यांना सांगते. त्यावेळेस काय करावं सगळ्यांनाच काही कळत नाही. वरचं सरप्राईज तर खूपच छान असतं. सायली खूप खुश असते. सायलीला अर्जुन देखील तिच्याकडचं एक गिफ्ट देतो आणि ते गिफ्ट पाहून तिला खूपच आनंद होतो. आता हे सगळं त्यांच्या आनंदात क्षण आहे, पण या क्षणानंतर जे वादळ येणार आहे, जे प्रियाने पेरलं आहे हे वेगळंच असणार आहे. ऐन तिच्या डोहाळे जेवणादिवशी खूप मोठं कांड होणार असतं. ते तुम्ही नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्कीच बघाल.